गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना, हा कलियुग चालू आहे आणि या कलियुगामध्ये मनुष्य प्रत्येक कर्म करतो ना, ते प्रत्येक कर्म स्वतःच्या स्वार्थासाठी करतो। नवे तर ही भक्तीसुद्धा जेणेकरून भगवंतांना आम्हाला काहीतरी द्यावं याचसाठी करत असतो। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या भक्ती मार्गामध्ये जर तुमचा भगवंतावर विश्वास नसेल ना, श्रद्धा नसेल, तर भगवंत कधीच तुम्हाला प्रचिती देणार नाही, तुम्हाला आयुष्यामध्ये प्रचिती येणार नाही। पण निर्मळ भावाने भगवंताचं नामस्मरण केलं, जर तुमच्याकडे काही जरी नसेल ना, तर क्षणात तुम्हाला प्रचिती येऊन जाईल। कारण भगवंताला जी भक्ती आवडते ना, तर ती निर्मळ मनाची आवडते। तुमच्याकडे भरपूर काही आहे तरीही तुमचं मन आहे ना, पैसे कमवण्यासाठी धावतं। म्हणजे हे कलियुग आहे ना, याचा अर्थ हे कलियुग म्हणजे कामाचं युग आहे। याचा अर्थ असा आहे की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील, तेव्हाच प्रेमाने बोलतील, जेव्हा त्यांचं तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील। श्रीकृष्ण स्वारींनी देखील बघा गीतेमध्ये सांगितलेलं आहे की स्वतःला असं कधीच बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील। स्वतःला कधीही लाचार बनवू नका। तुम्हाला कसं बनवायचं आहे ना, हे तुमच्यावर आहे। नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल। तुम्ही तुमचं दुःख आहे हे लोकांना सांगितलं ना, तर लोक तुमच्यापासून दूर पळून लागतील। म्हणजेच जेवढा अशा माणसाच्या जवळ राहू ना, तेवढं यांचं दुःख ऐकत बसावं लागेल। आणि तुम्ही सफळ झाले तरी लोकांना तेही आवडत नाही। हे जग मोठं विचित्रच आहे ना, दुःखी माणसाची मदत करत नाही आणि यशस्वी माणसाला खुश राहू देत नाही। म्हणजे श्रीकृष्णांनी आपल्या भगवद्गीतेमध्ये बघा जेवणाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत। पहिलं म्हणजे सात्विक जेवण, दुसरं राजसी जेवण आणि तिसरं म्हणजे तामसिक जेवण। म्हणजे सात्विक अन्न खाल्ल्यामुळं मन सात्विक होतं, राजसी अन्नामुळं रोग दुःख निर्माण होतात आणि जे तामसी आहार घेतात ना, त्यांचं मन चिडचिड होतं, त्यांना लवकर राग येतो। मग आपण आता समजून जावं नक्की आपण काय खावं काय खाऊ नये। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणं, त्याला मुद्दाम त्रास देणं, हे सगळ्यात मोठं पाप आहे ना। पण मनुष्य मात्र काय करतो बरं? जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल ना, तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील। आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी, तोपर्यंत कुणीही तुमची कदर करणार नाही। म्हणजे नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहणं म्हणजे सोनाराचा कचरा आहे ना, तो बदामापेक्षा सुद्धा महाग असतो। का बरं असतो? तो चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये असतो। म्हणजे जर कोणाशी भांडण करताना आपण हारलो ना, तरी सुद्धा लोकांनी आपल्याला म्हटलं पाहिजे, एवढ्या मोठ्या मनुष्याशी तो जिंकला, एवढ्या मोठ्या मनुष्याशी तो हारला। म्हणजे हारण्यात सुद्धा विजय आहे। ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं ना, तो माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही। असं मनुष्य होण्यापासून आपण आताच थांबलं पाहिजे। समर्थांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत मनामध्ये भगवंताचं नामस्मरण येत नाही, जोपर्यंत भगवंतावर विश्वास होत नाही, जोपर्यंत भगवंतावर आपली श्रद्धा बसत नाही, तोपर्यंत या गोष्टीतून सुटका आहे का बरं?
एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होतं. पण आपण मात्र दुनियादारीमध्ये व्यस्त राहिलो. दुनियादारीमध्ये व्यस्त करण्यामध्ये आपण गुंतलो. मग स्वतःसाठी वेळ कधी द्यायचा बरं? भगवंताच्या भक्तीवर विश्वास कधी ठेवायचा बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा भगवंत म्हणत आहेत, जर माझा भक्त शांत राहून सगळं ऐकत असेल ना, तर लक्षात ठेवा त्याचं मौन आणि विश्वासाचं उत्तर मी स्वतः देत असतो. जो भक्त उपासनेमध्ये असतो, श्रवणामध्ये असतो, नियमांमध्ये असतो, म्हणजे जो व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याला पण चुकीचा अर्थ काढत असेल, तर त्याला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका, कारण तो सर्वात मूर्खपणा असतो. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मेहनतीचं फळ आहे ना, त्या अडचणीचं उत्तर उशिरा का होईना पण नक्कीच मिळत असतं. म्हणून जो शांत असेल त्याला हलक्यामध्ये घेऊ नका. अशा व्यक्तींचा शक्तीचा कोणीही मुकाबला करू शकत नाही. ज्याच्याजवळ सहनशक्ती आहे ना, तोच या सर्वांवर विजय गाजवू शकतो. आयुष्य जगताना शांत राहणं आवश्यक आहे, पण वेळ जेव्हा मर्यादेची येते तेव्हा शस्त्र घेणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे जर आपण श्रवणामध्ये असू ना, जर आपण उपासनेमध्ये असू, जर आपल्याला सर्व काही भगवंताची प्रेरणा मिळत असेल ना, तर आपल्याला कधी वागावं कसं हे आपलं भगवंतच सांगत असतात. कारण आपण मन भगवंताकडे दिलेलं असतं. आपला निर्णय कधी चुकत नाही. म्हणून लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते, पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नातं निभवायला सुद्धा आवडतं. कधी कधी हारण्यात सुद्धा मजा असते. म्हणजे मृत्यू आणि हसणं हे दोन शक्तिशाली शस्त्र आहेत. मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे आणि हसणं सगळ्या समस्यापासून वाचण्याचा मार्ग आहे. आपल्याला काय हवं आहे बरं, तो प्रत्येकाने विचार करावा. हा बोलणारा माणूस आहे ना, तो विचार न करता काहीही बोलून जातो. पण कधी हा विचार केला ना की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल, हा जर विचार आपण केला ना, तर आपण पुण्य कमवत आहोत असं समजून आपण पुढे जावं. जर आपण असं दुसऱ्याचा विचार केला नाही तर आपण पापाचे भागीदार आहोत असं आपण समजून जावं. म्हणजे बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते ना, परंतु चालाकी करायची की इमानदारीनं जगायचं हे संस्कारावर अवलंबून असतं. आणि हे समर्थ विचार आम्हाला वेळोवेळी संस्कार प्रदान करत असतात. संस्कारांमध्ये जगावं कसं, राहावं कसं, या वाणीमध्ये काय म्हणावं हे सांगत असतात ना. म्हणजे ज्याची साथ द्यायची असेल ना, त्याची न घाबरता समोरासमोर येऊन साथ द्या. लोक तुम्हाला विरोधी सुद्धा म्हणतील, पण गद्दार कधी म्हणणार नाही. पण आपण काय करतो बरं, आपण गपचूपपणे साथ देतो. म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा अहंकार दडलेला असतो. या अहंकारामुळं आहे ना, बऱ्याच वेळा नाती तुटतात. प्रत्येक वेळी माणसानं केलेल्या चुका हे कारण नसतं. कधी कधी आपला मीपणासुद्धा असतो. जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाहीत ना, त्यांच्यापासून दूर जाणं चांगलं असतं. पण कधी कधी मनुष्य आहे ना, नातं सांभाळण्याच्या प्रमाणामध्ये मनुष्य कधी कधी स्वतःला दुःखीसुद्धा बनवतो. म्हणजे प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका, कारण जो आज तुमच्या बरोबर आहे उद्या तो तुमच्या विरोधात सुद्धा जाऊ शकतो. म्हणून आयुष्यामध्ये जे आपण निर्णय घेतो ना, ते निर्णय जरा आपल्या भगवंताच्या कृपेने जर येत असतील ना, तर मनुष्य जीवनामध्ये खूप तरक्की करतो. त्याच्या जीवनामध्ये खूप सुख येतं, त्याच्या जीवनामध्ये खूप समाधान येतं. कारण प्रत्येक मनाने घेतलेला निर्णय तो चांगला असतोच असं नाही. आपण म्हणतो ना, ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं, पण हे मनसुद्धा भरकटणारं आहे. कधी इकडं जातं तर कधी तिकडं जातं. स्थिर कधी राहतं का बरं? म्हणून भगवंताने सांगितलंच आहे ना, समर्थांनी सांगितलंच आहे
की मनुष्यानं हे जर मन आहे ना ते भगवंतालाच देऊन टाकलं तर भगवंत कधी चुकीचे निर्णय घेतील का बरं? कधीच नाही. त्यासाठी भगवंतावर आपली श्रद्धा असावी, भगवंतावर आपली भावना असावी. बघा, आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. भगवंतावर जेव्हा आपली श्रद्धा असते ना, भावना असते, तर भगवंत कशा प्रकारे आपली किमया करत असतो. बघा, एका गावामध्ये बघा रामदास नावाचा एक कोळी राहत होता. तो रोज मासेमारी करत असे आणि ते मासे बाजारामध्ये आणून विकत असे. त्याला 2 मुली होत्या. त्या खूप सुंदर होत्या. त्याची बायको फार धार्मिक होती. ती रोज घरातून निघताना विचार करत असे की आज मला जास्तीत जास्त मासे पकडायचे आहेत. पण नदीवर गेल्यावर त्याला कितीही प्रयत्न केले ना तरी जास्त मासे मिळत नसे. त्यामुळं आपला उदरनिर्वाहापुरतं देखील पैसे जमा करू शकत नसे. मुली देखील आता लग्नायोग्य झाल्या होत्या. पण घरातील दारिद्र्य अवस्था, त्या परिस्थितीमुळं कुणीही त्यांच्याशी लग्नासाठी तयार होत नव्हतं. बिचारा बघा तो रामदास आणि त्याची बायको मात्र रोज या विचारामध्ये असत की आपल्या मुलींचं कसं होईल. रामदास ज्या वाटेनं नदीकडे जात असे ना त्या वाटेमध्ये जंगलामध्ये एक गणपती बाप्पांचं मंदिर होतं. तो दररोज जाताना त्या मंदिराच्या बाहेरून गणपतींना नमस्कार करत असे आणि मग पुढे जात असे. दररोज चतुर्थीला तिथे बायका जमा होत असत आणि देवा गणपतीचे मनोभावे पूजा करत असत. त्या दिवशी तो जात असताना त्यानं नमस्कार केला. तेव्हा एका म्हाताऱ्यानं त्याला म्हटलं, अरे फक्त बाहेरूनच नमस्कार करतोस का? आज जाऊन देवाला नमस्कार करावा. तेव्हा त्यानं सांगितलं, बाबा मी एक मासेमारी आहे. मी रोज मासेमारी करतो म्हणून मी बाहेरून देवाला नमस्कार करून पुढे जातो. तेव्हा तो म्हातारा त्याला म्हणाला की अरे जर तू देवाचे मनोभाव पूजा करतोस तर तुला त्याचं फळ मिळेल. तेव्हा रामदासनं सांगितलं की देवा खाण्यापुरतं घरामध्ये अन्न मिळत नाही. माझ्या मुली लग्नायोग्य झाल्या आहेत पण 18-20 दारिद्र्य असल्यामुळं कुणी घरामध्ये पाऊल ठेवत नाही. गरिबा घरच्या लेकी कोणी कराव्या असं म्हणतात. म्हणून मी दुःखी आहे. रोज आपला असाच विचार करत चालत असतो आणि मंदिर लागतो म्हणून आपल्या पाया पडतो आणि पुढे चालतो. रोज विचार करतो की आज खूप सारे मासे पकडेल आणि पैसे कमवेल. पण रोज मला काही जास्त मासे भेटत नाही आणि मी काही पैसे जास्त मिळवत नाही. रोज जेवढे काही पैसे मिळतात ना त्यात माझं त्या दिवसाचं तोडकं मोडकं घर चालतं. पण आता मुलींच्या लग्नाचं काय तो मोठा प्रश्न तो माझ्यासमोर आहे. तेव्हा त्या म्हाताऱ्यानं त्याला सांगितलं की तू गणपतीची मनोभावे पूजा कर. गणपती विघ्नहर्ता आहेत. तुझ्या घरातली सगळी विघ्न घालवतील. आणि त्यांनी बघा त्या रामदासनी गणपतीची पूजा करण्याचा सर्व विधी सांगितला. रामदासनी त्यांना नमस्कार केला आणि तो पुन्हा मासेमारीसाठी निघून गेला. त्या दिवशी देखील त्याला काही जास्त मासे मिळाले नाही. जे काही मिळालं होतं ना ते विकून त्याला त्यातून फारच कमी पैसे मिळाले आणि ते पैसे घरी घेऊन बघा तो घरी जातो. घरी गेल्यावर बायको म्हणाली, घरात तर काही दाणा पाणी नाही, आज तरी काही जास्त पैसे मिळाले का? त्याने सांगितलं की आजही काही जास्त पैसे मिळाले नाही. आज मला एक म्हातारे बाबा भेटले होते आणि त्यांनी मला गणपतीची पूजा सांगितलेली आहे. त्यांनी मला सांगितलं की गणपती हे विघ्नहर्ता आहेत. जर तुम्ही त्यांची विधिवत पूजा केली ना तर तुमची सर्व विघ्न टळून जातील आणि तुमच्या मुलींची लग्न देखील चांगल्या घराण्यामध्ये होतील. आणि हे ऐकून बायकोसुद्धा खूप आनंदित झाली. तिनं रामदासला सर्व पूजाविधी विचारला आणि त्याप्रमाणे त्यांनी गणपतीची मनोभावे पूजा करण्यास सुरुवात केली. असंच वर्ष निघून गेल्यानंतर गणेश चतुर्थी आली आणि या गणेश चतुर्थीला मनोभावे त्या रामदासनं आणि त्याच्या बायकोनं बाप्पांची मूर्ती आणली. तिची मनोभावे
10 दिवस पूजा केली. दोन्ही मुली देखील उत्साहानं सर्व काही करत होत्या आणि खरोखर काय चमत्कार झाला. त्यानंतर जणू रामदासचं नशीबच पाळटलं. त्याला हळूहळू मासेमारीच्या व्यवसायामध्ये फायदा होऊ लागला. हळूहळू त्याच्या घरची परिस्थिती थोडी सुधारली होती. आता त्याला चिंता होती ती फक्त त्याच्या मुलींच्या लग्नाची, कारण तो काही खूप श्रीमंत झाला नव्हता. पण आता पहिल्यासारखं दारिद्र्य अवस्था आहे ना, ती त्याच्याकडे राहिली नव्हती. तो सतत मुलींच्या लग्नाविषयी विचार करत असे. त्यानं बाप्पाला नवस केला की जर माझ्या मुलींची लग्न चांगल्या घराण्यामध्ये झाली ना, तर मी आजन्म तुझी विधिवत पूजा करेल आणि सगळ्यांना सांगेल, त्यात कधी खंड पडू देणार नाही. आणि आपल्याला माहीतच आहे ना की देव फक्त श्रद्धेचा भुकेला असतो. त्याला आपल्याकडचं दुसरं काहीच नको असतं. पण तरीसुद्धा मनुष्य बघा देवाची पूजा करतो का बरं? कधीच करत नाही. बघा एक दिवस अचानक त्याला त्या नगराच्या राजाकडून बोलावणं आलं. आपल्याला बोलावण का आलं याविषयी तो खूप घाबरला होता आणि घाबरत तो राजाकडे गेला. तेव्हा राणीनं त्याला बोलावलं आणि सांगितलं की तुझी मुलगी माझ्या घरी दे. तेव्हा रामदास घाबरतच म्हणाला, माझी मुलगी तुमच्या घरी द्यायची म्हणजे तुम्ही माझ्या मुलीला दासी बनवून ठेवाल? तेव्हा राणी म्हणाली की नाही, आम्ही तिला दासी बनवणार नाही, राणीसारखं ठेवू. तेव्हा त्या रामदासनं होकार दिला आणि त्याच्या मोठ्या लेकीचं लग्न राजाच्या मुलाशी झालं. रामदास खूप आनंदित झाला. आता लहान मुलगी राहिली होती. तेव्हा लहान लेकीलाही एका सावकाराच्या घरचं मागणं आलं. त्यानंही तिचं लग्न त्या सावकाराच्या त्या लेकाशी करून दिलं आणि त्यानंतर तो पुन्हा आपल्या कामामध्ये मग्न झाला. बरीच वर्ष झाली तरी लेकींच्या घरी गेला नाही. एक दिवस त्याला बायको म्हणाली की बरीच वर्ष झाली आहेत, तुम्ही आपल्या लेकींच्या घरी गेला नाही. एकदा जाऊन लेकींना भेटून या आणि ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील विघ्न या गणरायाच्या पूजेनं टळले आहेत ना, तशीच त्यांच्यासुद्धा आयुष्यातील विघ्न टाळू दे आणि त्यांना सारा पूजाविधी सांगून या. त्यामुळं आपल्या लेकी देखील सुखात आणि आनंदामध्ये राहतील. तेव्हा तो आपल्या लेकींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला. प्रथम तो आपल्या मोठ्या लेकीच्या घरी गेला. त्या लेकीनं बसायला आसन दिलं आणि वडिलांना म्हणाली, बाबा जेवायला वाटते, खाऊन घ्या. पण वडील म्हणाले की मी जेवत नाही, पाणी पित नाही, फक्त मी जी कथा तुला सांगतो ना, ती कथा तू माझी पूर्णपणे ऐकून घे. पण तेव्हा तिने सांगितलं की तुमची कथा ऐकायला आता वेळ नाही, कारण राजा शिकारीला निघालेला आहे आणि त्याला जायला उशीर होईल. तुम्ही जेवण करून घ्या. पण आपल्या लेकीचं हे बोलणं ऐकून त्याला वाईट वाटलं आणि तो तिथून निघाला. त्यानंतर आपल्या धाकट्या लेकीच्या घरी आला. तिनंही त्याचं खूप चांगलं स्वागत केलं आणि तिनेही आपल्या वडिलांना जेवणाचा आग्रह केला. तेव्हा वडील म्हणाले की मी जेवत नाही, पण तू माझी कथा ऐक, मी तुला जे सांगतो ना ते तू नीट ऐकून घे. तेव्हा ती आनंदाने बाबा शेजारी बसली आणि वडिलांना तिला मनोभावे गणपतीची महती पूजाविधी सांगितली आणि तिला सांगितलं की तू हा पूजाविधी मनोभावे कर. गणपती बाप्पा तुझ्यावर येणारं सगळं विघ्न टाळून देतील. लेकीनं देखील आनंदानं होकार दिला आणि पुढे त्यानंतर रामदासने तिथून निघून जेवण करून आपल्या घरी आला. बायकोने त्यांना विचारलं, मुलीचा समाचार काय आहे बरं? तेव्हा त्यानं तिला सांगितलं की मोठ्या लेकीनं माझी कथा ऐकली नाही, लहान लेकीनं मी सांगितलेलं सर्व काही ऐकून घेतलं आणि त्यानंतर रोजच्या प्रमाणे आपलं काम करू लागला. पण त्यानंतर तिकडे मात्र काहीतरी वेगळंच घडलं. काही वर्षानंतर मोठ्या लेकीच्या राज्यावरती शत्रूंना हमला केला आणि त्यात त्यांचं राज्य गेलं. तिकडे 18 विश्व दारिद्र्य आलं. राजाला देखील त्यांनी कैद ठेवलं होतं.
पण आता लहान लेकीचं भाग्य मात्र उजळलं गेलं, कारण तिने वडिलांनी सांगितलेलं सर्व ऐकून त्या पद्धतीने सगळी पूजाविधी केली होती, व्रतवैकल्य केलं होतं. लहान लेक सुखा समाधाने नांदत होती. घरामध्ये कशाचीही कमतरता नव्हती. असंच 12 वर्ष निघून गेली आणि एके दिवशी मोठ्या बहिणीनं तिच्या मोठ्या मुलाला सांगितलं की तू मावशीकडे जा आणि तिला आपली परिस्थिती सांग, ती आपल्याला काहीतरी मदत करेल. आईने सांगितल्याप्रमाणे मोठा मुलगा मावशीकडे गेला आणि त्यानं आपलं सर्व हकीकत आहे ना ती मावशीला सांगितली. तेव्हा तिनं त्याला नाहू माकू घातलं, नवीन पितांबर नेसायला दिलं, जेवू घातलं आणि एक कोहळा पोखरला. त्यामध्ये तिनं मोहरा भरल्या आणि तिला सांगितलं की जाताना वाटेत कुठेही थांबू नकोस, हे सारं काही आईला दे. तो निघाला, पण नियती मात्र काहीतरी वेगळीच होती. त्याला रानामध्ये एक चोर भेटला. त्या चोरानं तो कोळा त्याच्याकडून कोयता दाखवून हिसकून घेतला. मुलगा तसाच रिकाम्या हाती घरी आला. त्याला आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काही दिलं का? तेव्हा तो म्हणाला, दैवानं दिलं आणि कर्मानं नेलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. त्यानं सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली आणि ते फार दुःखी झाले. मग पुढे बघा, पुढच्या खेपेला दुसऱ्या मुलाला सांगितलं की तू मावशीकडे जा आणि तिला आपली सारी हकीकत सांग. या वेळेला देखील तिनं दुसऱ्या मुलाला देखील नाहू माकू घातलं, नवीन पितांबर नेसायला दिलं, बघा जेवू खाऊ घातलं आणि एक काठी पोखरून ती मोहरांनी भरून दिली आणि तिनं जाताना सांगितलं की ही काठी कुठेही ठेवू नको आणि विसरू देखील नकोस, जतन करून घरी घेऊन जा. आणि तो जंगलातून निघाला. रानात चालून थकला होता म्हणून एका झाडाखाली बसला आणि त्या झाडाखाली एक गुराखी देखील बसला होता. त्याची गुरं पुढे चरत होती. मुळानं काठी बाजूला ठेवली होती. गुरक्याची काठीही तिथेच होती. थकल्यामुळं त्याला थोडी झोप लागली. गुरं इकडे तिकडे पळू लागली म्हणून गुराखी काठी घेऊन त्यांच्या मागे पळाला. पण घाईघाईमध्ये त्यानं आपली काठी समजून त्याच मुलाची काठी उचलून नेली. त्यानंतर मुलगा घरी आला. त्यानं आनंद आईला ती काठी दाखवली. काठीतून मोहरा निघेना. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपली काठी बदललेली गेली. तो आईला तेच म्हणाला की दैवानं दिलं होतं पण आपल्या कर्मानं मात्र नेलं. त्यानंतर बघा, ही कहाणी लक्ष देऊन ऐका. काही महिन्यांनी तिनं तिसऱ्या लेकाला पाठवलं. दुसऱ्या लेकाला देखील मावशीनं सर्व काही व्यवस्था केली, जेवू खाऊ घातलं. बघा, यावेळी तिनं नारळ पोखरून मोहरा त्यात भरून दिल्या. तिनं यालाही बजावून सांगितलं की कुठेही ठेवू नकोस, कुठे विसरू नकोस. तो वाटेनं जायला निघाला. तेव्हा त्याला तहान लागली आणि म्हणून तो नदीपाशी पाणी प्यायला थांबला आणि गडबडून तो पाण्यामध्ये पडला. पाण्यात पडल्यामुळं जोळीतील नारळ पाण्यात वाहून गेला. तो तसाच दुःखी होऊन घरी आला. त्याला विचारलं, मावशीनं काही दिलं का रे तुला? तेव्हा त्यानं पुन्हा तेच सांगितलं की मावशीनं जे दिलं ना ते पाण्यात वाहून गेलं. चौथ्या वेळी तिनं आपल्या चौथ्या मुलाला पाठवलं. तेव्हा देखील मावशीनं सर्व व्यवस्था केली, सर्व त्याला खाऊ पिऊ घातलं आणि बघा त्याला शिदोरी बांधून दिली. त्याच्या शिदोरीत तिनं मोहरा ठेवल्या होत्या. पण तो जेव्हा रानात पोचला ना तेव्हा त्याची शिदोरी एका कुत्र्यानं खेचून नेली. पुन्हा घरी आल्यावरती त्यानं तेच सांगितलं की मावशीनं सर्व काही दिलं होतं पण ते देवानं सर्व काही नेलं. आता ती बिचारी बहीण खूप दुःखी झाली आणि या वेळेला ती स्वतःच निघाली. बघा, ती आली हे बघून तिच्या बहिणीला खूप आनंद झाला. तिनं आपल्या बहिणीला देखील नाहू खाऊ घातलं, सर्व काही बसायला दिलं आणि त्यानंतर तिनं झालेली सर्व हकीकत विचारली. तेव्हा लहान बहिणीच्या लक्षात आलं की हे सारं कशामुळं होत आहे. तिनं आपल्या बहिणीला सांगितलं
की तू आपल्या वडिलांच्या शब्दाचा अपमान केलास. ते आपल्या भल्यासाठी होतं. आपल्याला गणपतीची पूजाविधी सांगत होते, पण तू ते नाकारलंस आणि त्यामुळं तुझ्या जीवनामध्ये आहे ना, तुझ्या आयुष्यामध्ये आहे, संकटांची रांग लागली आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत ना, आणि म्हणून आपले वडील आपल्याला त्यांचा पूजाविधी करायला सांगत होते, पण तू त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचं फळ आज तुझी जी अवस्था झालेली आहे ना. तेव्हा लहान बहिणीने तिला गणपतीची पूजाविधी सांगितली. 2 दिवसांनी गणेश चतुर्थी होती. दोघ्या बहिणींनी हरताळिकेचं व्रत केलं. त्यानंतर 10 दिवस गणपतीची मनोभावे पूजा केली आणि अनंत चतुर्थीनंतर मोठी बहीण तिच्या घरी निघाली. तिनंही देवाला नवस केला की माझं सारं पूर्वरत होऊ दे, मी तुझा हा पूजाविधी आजन्म करेल आणि इतरांनाही सांगेल. त्याचप्रमाणे थोड्याच महिन्यामध्ये तिचं सारं वैभव तिला परत मिळालं आणि ती खूप आनंदित झाली. यातून सांगायचा हेतू काय आहे बरं, की देव आहे ना, हा श्रद्धेचा भुकेला असतो. तुम्ही त्याची मनोभावे पूजा करा, त्याच्यावरती श्रद्धा ठेवा आणि तुमचे प्रयत्न चालू ठेवा, कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो. त्यामुळं तुमची देवावरती भक्ती असणं, श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. ती श्रद्धा आहे ना, तुम्हाला कुठे कामामध्ये कामी येईल, तुमच्या कोणत्या अडचणीच्या वेळी आडवी येईल हे कोणी सांगू शकत नाही. देव हा प्रत्येक चराचरामध्ये आहे, प्रत्येक कणाकणामध्ये आहे. तो माणसात आहे, तो जनावरामध्ये आहे, पूर्ण निसर्गामध्ये सामावलेला आहे. फक्त आपल्याला त्याला ओळखता आलं पाहिजे. फक्त देवावरती अवलंबून न राहता तुम्ही तुमचे चांगले कर्म देखील करत राहिले ना, तर तुमच्या जीवनामध्ये भगवंत भेटायला वेळ लागणार नाही. भगवंत तुमच्या जवळ आहे. फक्त मनामध्ये भगवंताविषयी विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा. भगवंत तुम्हाला प्रचिती कधी देईल ना, कधीच सांगता येत नाही. तुमचं आयुष्य विजयाने नावून जाईल, तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.